स्टोरीज ऑफ महाराष्ट्र हॅज ऑलवेज बीन मिस्टेरियस. अशीच एक जागा आहे जिथं स्वर्ग आणि इतिहास एकत्र येतो, तो म्हणजे श्रीमान रायगड. खूप वर्ष अगोदर जेव्हा मी पहिल्यांदा रायगडच्या फोटोज पाहिल्या होत्या तेव्हा मला वाटलं अतिशयोक्ती करत असतील लोक. पण जेव्हा 5 तास बाईक चालवून जसं मी तेथे पोहोचतो आणि पाहतो, रायगड ढगांच्या कुशीत झोका खेळत होता. काय आहेत रायगडच्या स्टोरीज, काय झालं होते येथे, हेच जाणून घेण्यासाठी मी आणि स्वप्नील रायगडच्या पायथ्याशी पोहोचतो. वेलकम टू एपिसोड नंबर 3, दुर्गेश्वर श्रीमान रायगड. दस्तूर खुद्द दुर्गेश्वरला आलोय. तुम्ही याला रायगड समजा. जस्ट पायथ्याशी आलोय आणि 3 मार्ग आहेत. म्हणजे पहिला मार्ग आहे चित्त दरवाजा, दुसरा मार्ग आहे नाणे दरवाजा. तर आम्ही चित्त दरवाजातून जातोय. रोपवे पण आहे मागच्या बाजूला. जवळपास 1500-1600 पायऱ्या आहेत रायगडला. पावसात भिजत भिजत जेव्हा आम्ही पायऱ्या चढायला लागलो तेव्हा असं वाटलं की प्रत्येक पायरी आम्हाला इतिहासात नेत आहे. ॲटलिस्ट पायऱ्या चढताना तर पाऊस नसायला हवा होता. मला रायगडच्या स्टोरीज शेअर करायच्या होत्या, हे डॉक्युमेंट करायचं होतं. रायगड इतका उंच आहे ना, येथे थांबून क्वचितच खालचं दिसेल. हळूहळू पायऱ्या पुढे सरकत होत्या. पावसाचा आवाज, माउंटेनमधून येणाऱ्या ग्लेशियरचा आवाज, मध्येच पक्ष्याचं संगीत. वन ऑफ द बेस्ट मेडिटेशन. जवळपास 9:30ला मी हे चालू केलं होतं. कदाचित मला वाटते 1.5 ते 2 तास लागतील. मला तर तसं खूप बोलायचं आहे, पण मी जरा वाट बघतोय जरा पाऊस कमी होण्याची. पण सह्याद्रीतील पाऊस आहे, मला नाही वाटत की कमी होईल म्हणून. पायऱ्या असल्यामुळे ट्रेकिंग असं काही नाही आहे. स्वराज्याची राजधानी आहे, काय लोक कचरा करत तिथं, किती वेपर्स, चॉकलेट. मला असं वाटतंय ना, वडिनीच्या अगोदर एक छोटीशी प्रतिज्ञा म्हणायला पाहिजे. हा रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. सो माझं इथं दायित्व आहे की मी कचरा नाही करणार, कुठलंही काही कचरा माझ्यासोबतच आणणार आणि माझ्यासोबतच नेणार, अशी काहीतरी प्रतिज्ञा करायला पाहिजे. काहीतरी फरक तर पडेल का नाही. हा रस्ता मुळात स्वर्गाचा रस्ता आहे, स्वर्गाचा. 1500 ते 1600 पायऱ्या आहेत रायगडला. तर चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, रोपवे असे 3 मार्ग आहेत वर येण्यासाठी. सो नाणे दरवाजा हा त्या काळात मेन होता, म्हणजे तिथून ये जा व्हायची. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तो रस्ता होता, तिथून महाराज ये जा करत होते. तर 25 वर्ष राजगड ही स्वराज्याची राजधानी होता. आणि मग का प्रश्न पडला की आपली राजधानी हलवावी दुसरीकडे म्हणून. तर खूप काही घडलं होतं तेव्हा आपली स्वराज्याची राजधानी रायगडला हलवायचे ठरवले. मग रायगडच का हा विषय होता, म्हणजे दुसरा किल्ला का नाही. म्हणजे महाराजांनी देवगिरी किल्ला सुद्धा पाहिलेला होता, जे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. तुम्ही देवगिरी किल्ला पाहिला असाल तर तुम्हाला आयडिया येईल की तो किती प्लॅनिंगने बनवलेला आहे किल्ला, किती मजबूत आहे. किंवा कितीही शत्रूचं आक्रमण झालं तर ते किल्ला जिंकताच येणार नाही. जेव्हा हा किल्ला निवडायचा ठरतो तेव्हा राजा खास जाऊन पाहता गड बहुत चकोट तक्तास जागा हाच गड करावा. जशी भारतातील 7 आश्चर्य आहेत ना, तशीच महाराष्ट्रातली 7 आश्चर्य पण आहेत. आणि त्यामध्ये 2 किल्ल्याचा समावेश होतो. एक म्हणजे देवगिरी किल्ला, जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, आणि दुसरा किल्ला म्हणजे दुर्गेश्वर श्रीमान रायगड. रायगड दौलताबादपेक्षाही भारी आहे. म्हणजे खाली शत्रूने आक्रमण करायचा प्रयत्न केला तर त्याला खूप इम्पॉसिबल आहे, ते इथं हरवून जाईल सैन्य, असं प्रकारे आहे. तर वर पण खूप प्लॅनिंगने केलेलं आहे. आर्किटेक्चर जे आहे ते खूप बाप आहे, एकदम वास्तुशास्त्राप्रमाणे केलेलं आहे. दर क्षणाला व्ह्यू बघून मी हैराण होत होतो. थोडक्यात रायगड का स्वराज्याची राजधानी करावा म्हटलं तर अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस, सराउंडेड बाय हिल्स आणि जंगलामुळे एक नैसर्गिक संरक्षण मिळाले रायगडला.
रायगडवर जाताना वेलकमिंग कमिटी पण आहे बरं का, आणि ती म्हणजे माकडांची टीम. आई येते म्हणजे वरती आहे, खाली जाशील पडशील. त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन कसलं चालू. एक आम्हाला भीती दाखवत होता. एक माझ्याकडे बघत होता आणि म्हटला, इतकं काय शूट करतोस मला, इतकं काय आहे माझ्याकडे. आता रायगडला रायगड फक्त इथले डोंगर नाहीत बनवत, प्रत्येक ठिकाणाचा आत्मा म्हणजे इथली स्टोरीज, इथे घडलेला इतिहास, आणि रायगड त्याच इतिहासाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. टाकणाऱ्या प्रत्येक पावलामागे माझा श्वास मला फक्त इथंच आहे म्हणायला भाग पाडत होतं. आता स्वप्नाला एक पॉईंट तुम्हाला मेन्शन केला. तो म्हणाला की कुठल्या पण किल्ल्यावर जायचं म्हटलं ना, त्यातला इतिहास माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होतं बघा ना, कुठल्या तर किल्ल्यावर आपण सहज जातो, 4 सेल्फी काढतो आणि येतो. इतिहासच माहीत नाही काही, काय मजा राहणार. काहीतरी इतिहासाची माहिती असेल तर ते बघण्यात किती मजा राहील. पायऱ्या चढत असताना आजूबाजूला काय भारी दिसत होतं ना सगळं. बघायचंय तुम्हाला? नाही म्हणलं तरी मी दाखवणारच आहे. सकाळपासून पाऊस आहे. सकाळी तर खूप पाऊस होता. आज म्हणजे सगळ्यात दर्शन होणार आहे. मित्रा, किती वेळ लागतो अजून वर चढायला? कमी लागेल आणि वर फिरायला? फिरायला तुम्ही आज जेवढं फिरसन तेवढं 4-5 तास अंदाजे. तुमच्या मनावर जेवढं तुम्हाला फिरायचं तेवढं. मेन ठिकाण पाहिले काही. अरे स्वप्नील, कधी आलास? सबसे पहले मैं ही आया. इथे खूप मोठा भयानक धबधबा आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत ना, सो कधी कधी मार्ग बंद करतात, फक्त रोपवे फोटो चालू ठेवतात. निसरड्या ओल्या पायऱ्यावरून पाय हळूहळू पुढे जात होते. आज आमचा फक्त आत्मा जिवंत होता. शरीर तर बाहेरून पावसाने आणि आतून थंडीने शून्य झालं होतं. या ठिकाणाला पाहून वाटलं, वर्ड्स आर नॉट इनफ फॉर दिस व्ह्यू. दुरूनच आता आम्हाला जय विजय नावाचे 2 बुरुज दिसायला लागले. त्या बुरुजाकडे आम्ही लोहचुंबकाप्रमाणे आकर्षित झालो. ते बुरुज आमच्यासाठी आशेचा किरण होते. पायऱ्या चढताना मी कधी डोळे बंद केलो की, आणि उघडलो तेव्हा महादरवाजाच्या 10 पावली मागे होतो. कधी, कुठून, कशी इतक्या पावसात 1700 पेक्षा जास्त पायऱ्या चढायची शक्ती माझ्यात आली हे मला कळलं सुद्धा नाही. इतक्या पावसात पण सगळ्यांच्या डोळ्यात उत्साह दिसत होता. थकवा नावाचा प्रकारच नव्हता येथे. शेवटी ही जागाच इतकी पॉवरफुल आहे. हा महादरवाजा पाहून मला आठवलं, महाराजांनी हिरोजींना विचारलेलं,
रायगडची गॅरंटी काय? तेव्हा हिरोजी म्हटलं होते, जोपर्यंत चंद्र सूर्य आकाशात राहतील तोपर्यंत रायगड राहील. महाराजांनी परत विचारले, आणि शत्रू वर येईल का? तेव्हा हिरोजी म्हटले, खालून वर येईल ते फक्त वाराच, आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणीच. जस्ट इमॅजिन 350 वर्षापूर्वी या दारातून आज जाताना लोकांना काय एनर्जी जाणवत असेल, आणि आज आपण तीच एनर्जी फील करतोय. आता शिवरायांचं ॲक्च्युअल किंगडम सुरू होतं. इतिहास सांगतो, इथे हर एक शत्रू थांबत होता, घाबरत होता. महादरवाज्यातून पुढे आल्यानंतर आपल्याला एक तिकीट घ्यायचं आहे, म्हणजे प्रत्येकी 25 रुपीज पर पर्सन आहे. एक तर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर तो महादरवाजा आहे तो गोमुख मार्ग आहे, म्हणजे वर आल्याशिवाय कळत नाही की नेमका महादरवाजा कुठून आहे. त्याबरोबर दरवाजा तोडता येऊ शकत नव्हता. वर जंग्या होत्या, म्हणजे जंग्यातून गरम तेल ओतलं जायचं, गरम उकळतं पाणी टाकलं जायचं. एक म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय आहे की कुठल्याही किल्ल्यावर महादरवाज्यातून आत आल्यानंतर डायरेक्ट गड सुरू होतो, पण इथं रायगडावर असं नाही. तर महादरवाज्यातून पुढे आल्यानंतर 3 मार्ग आहेत. एक म्हणजे पालखी मार्ग, म्हणजे एकदम VIP महाराजांच्या राण्या महाराज आणि खूप कमी लोकांना दिलेला मार्ग आहे तो मार्ग. दुसरा आहे महाजन मार्ग आणि तिसरा आहे सर्वसामान्य मार्ग. अर्थातच सर्वसामान्य लोकांना पालखीच्या मार्गातून किंवा महाजन मार्गातून यायची परवानगी नव्हती, त्यासाठी वेगळा रूट होता. आता पुढे गेल्यानंतर एक खूप छान ठिकाण आहे आणि त्याची स्टोरी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. महाद्वार ओलांडून पण आम्हाला अजून किल्ल्याचा गाभा दिसत नव्हता. स्वप्नील 2 मिनिट इथंच आहे. मला तर वाटलेलं येतंय का नाही, किती वेळेपासून चालतच आहोत. महादरवाज्यानंतर पुढे पण अजून अनेक पायऱ्या होत्या. पाय थकले होते, पण नजारे बघून दमलेले पाय परत चालायला लागले होते. पुढे येताच हत्ती तलाव आहे. आता हत्ती का नाव पडलं असावं याची गमतीशीर गोष्ट आहे. इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडन 1674 मे महिन्यामध्ये रायगडला यायचं होतं. त्याला तो वर येत होता, एक गोष्ट पाहत होता. नाणे दरवाजात आला, तो नाणे दरवाजातून वर आला. हे हेनरी ऑक्झेंडन बद्दल काय सांगतो मी, तर त्याच्या डायरीमध्ये हे सगळं राजाभिषेकाचं वर्णन त्यानं प्रॉपर लिहिलेलं आहे. सो त्यातून पण खूप माहिती मिळालेली आहे. तो कशा प्रकारे त्यानं डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे. मग तो नाणे दरवाजातून वर येतो, त्याला लागलंच नंतर हत्ती तलाव भेटते आणि हत्ती तलावात बघून त्याला 2 हत्ती पण दिसतात. तो विचार करत असतो, तो विचारात गुंग होऊन जातो की इतके मोठे हत्ती खालून वर कसे आले असतील. तो मग त्याला काहीतरी उत्तर समजतं की हे हत्ती इतके मोठे असताना वर आलेच नाहीत. तेव्हा शिवाजी महाराजांनी 2 हत्तीचे पिल्ले लहान असतानाच वर आणलं आणि ते हत्ती तलावाजवळ त्यांना ठेवलं. त्यांचे व्यवस्थित त्याची निगराणी वगैरे केली आणि ते मोठे हत्ती झाले. तर हे कारण होतं त्यामागे. महादरवाज्यातून वर आल्यानंतर, म्हणजे खूप वर बरं का, लगेच वर नाही, खूप वर आल्यानंतर शिरकाई देवीचं मंदिर आहे. माता कालिका ब्लर दिसत आहे कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे. माझ्या मागे होळीचं मैदान आहे, ज्या ठिकाणी होळी दहन केली जात होती. होळीच्या दिवशी काय केलं जायचं, होळीमध्ये नारळ टाकायचे आणि जो कोणी मावळा पेटत्या होळीतून नारळ बाहेर काढायचं ना, त्याला महाराज बक्षीस द्यायचे. बक्षीस खूप मोठं, 1.25 किलोचं, त्यांच्या हातातलं कडं, परत जोड, असं खूप काही असं बक्षिसामध्ये द्यायचं. आणि आता रायगडचं हृदय नगारखाना. याच मार्गाने शेकडो वर्षापूर्वी लोक दरबारात प्रवेश करायचे. जेव्हा शिवछत्रपतींचा राजाभिषेक झाला तेव्हा याच नगारखान्यातून नगारे शेणाई वाजली होती. नगरखान्यात प्रवेश होतोय आता. ज्या ठिकाणी राजाभिषेक झाला त्या ठिकाणचा परिसर आहे आणि खूप काही इतिहास घडला आहे. म्हणजे इथे पावलोपावली इतिहास घडलेला आहे.
अखेर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा दिवस उजाडला. रायगड सुवर्णाने उजळून निघाला. हजारो तोफा गडगडल्या. दगडी भिंतीवर रणशिंगे दणाणली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा विजय घोष केला. नव चैतन्याने इथली मन सळसळली. शौर्याचं पराक्रमाचं वादळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घुमू लागलं आणि रयतेला अपेक्षित असणारं स्वराज्य सह्याद्रीच्या कुशीत नांदू लागलं. ते खूप भारी आर्किटेक्चर आहे माहिती आहे. म्हणजे आता हे सगळं राजवाड्याचा भाग आहे आणि याचं आर्किटेक्चर असं होतं की या कॉर्नरमध्ये थांबलेला माणूस जरी काही बोलला ना तर शिवाजी महाराजांना ऐकू जात होतं. शिवाजी महाराजांचा राजवाडा माझ्या मागे आहे आणि लागूनच स्वयंपाकघर होतं. कारण त्या काळात म्हणजे स्वयंपाकघर जवळ का तर त्या काळात विषबाधा होण्याचे खूप चान्सेस होते. त्याच्यामुळे ते जवळच ठेवले. तर टॉयलेट कशा प्रकारे होतं अगोदरचं तर हे अशा प्रकारे टॉयलेट होतं आणि हे खूप सिस्टमॅटिक पद्धतीने होतं बरं का. म्हणजे इथं हे केल्यानंतर खाली बरोबर द्यायचं आणि त्याच्यावर माती टाकून नंतर ते खत म्हणून वापरले जायचं. महाराजांचं जे अष्टप्रधान होतं ना त्यांच्या पण फ्लॅट म्हणता येईल किंवा राजवाडी म्हणता येईल तर या बाजूला होते. प्रॉपर सिस्टमॅटिक पद्धतीने सगळ्यांना केलं होतं ते. महाराजांना 8 राण्या होत्या. सईबाईंचं राजगडावर निधन झालं. पुतळाबाई पाचट गावी जिजामातासोबत राहायच्या. बाकीच्या उरलेल्या 6 राण्या येथे राहायच्या. सर मी एक सांगितलं होतं की महादरवाज्यातून आल्यानंतर 3 मार्ग असतात. एक महाजन, एक सर्वसामान्य आणि एक पालखी मार्ग. पालखी मार्ग हा खूप VIP म्हणजे राण्यांसाठी शिवाजी महाराजांसाठी वगैरे असा होता. सो तो पालखीचा मार्ग इथे येऊन मिळतो. तर हे 2 होते मनोरे. म्हणजे ओरिजिनल हे 7 मजली होते. आता त्याची म्हणजे पडझड वगैरे झालेली आहे. आणि इथं आहे टाकसाळ ज्या ठिकाणी नाणी घडवत होती तर हे टाकसाळ आहे. आणि त्या ठिकाणी आहे खलबतखाना. सो ज्या काही मोहीम वगैरे व्हायच्या ज्याच्या काही गुप्त सिक्रेट मीटिंग वगैरे व्हायच्या त्या खलबतखान्यामध्ये व्हायच्या. ज्या गुप्त सिक्रेट मीटिंग व्हायच्या त्या इथे जाऊन मध्ये व्हायच्या. चला खलबतखान्यामध्ये प्रवेश करू. काय फ्लॅश लाव ना मोबाईलचा. माझे 8-10 काय दिसेल खिडकीमध्ये बस इथवरच. मोबाईलचा फ्लॅश लाव नाही लावलं तरी मध्ये थोडा वेळ अंधार हे डोळा इकडे लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे जाऊ दे वापस. पूर्ण दगड येतं पलीकडे. हे असलं स्वप्नीलचं बडबड. असं वाटत होतं त्याला मध्येच अंधारात ढकलून द्यावं. देवड्या म्हणजे अंधार आहे मध्ये फ्लॅश लावून पण फ्लॅश लावून बघत नाही. मी सांग मला दिसलं बरोबर कारण आपले डोळे ना एकदम उन्हातून आलेले येतं त्यामुळं का स्वप्नीला अंधारात दिसतं. वठवा गोळ आहे स्वप्न नाही रे. कारण आपण एक कॉन्सन्ट्रेट केलं ना अंधाराकडे खूप वेळ अंधारातल्या गोष्टी दिसतात. बाकी कॉन्सन्ट्रेट करून अंधाराकडे बघितल्यास मला तर झोप येते. काही लोकांना अंधारातल्या गोष्टी दिसतात. तुम्हाला काय होतं कमेंट करा. रायगडवर प्रत्येक दगडात स्टोरी लपलेली आहे. आता या गंगासागर तलावाची एक स्टोरी आहे. ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. आता जे बघितलं ना गंगासागर तलाव तर त्याची पण एक खूप भारी स्टोरी आहे. तर झालं असं की फेब्रुवारीचे दिवस होते. एका पहाटे एका सकाळी म्हणजे रायगडवर ऑलमोस्ट 350 पेक्षा जास्त इमारती वगैरे बांधल्या गेलेल्या आहेत. म्हणजे त्याच्या आधी राईचा जो किल्ला होता त्यावर हातावर मोजक्या इतक्याच इमारती वगैरे होत्या. खूप सारी तलाव खोदली गेली. 40च्या पेक्षा जास्त तलाव खोदली गेली. मग एक शिवाजी महाराज त्यांच्यासाठी हा तलाव करत होते. म्हणजे तो जो आहे की गंगासागर तलाव. मग हे करत असताना पाणी काही लागत नव्हतं. खोदकाम वगैरे सगळं चालू होतं. एका दिवशी सकाळी महाराज उठल्यानंतर आले. ऑलमोस्ट त्यांच्यासोबत माणसे पण होते काही. ते आली आणि सकाळी ऊन लागू नये म्हणून लोक पहाटे सुरू केले होते कामाला. आणि मग महाराज चिंताग्रस्त कुठे लागलं का पाणी हे विचारले कामगारांना. कामगार म्हणले नाही महाराज अजून कुठेच लागलं नाही पाणी. तरी एक धुक्याची शालू पण पसरलेली होती. तितक्यात दन 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 असा आवाज करत एक साधू आले. त्यांच्या जटा होती, दाढी वाढलेली होती, हातात त्रिशूळ होता. असं करत आले आणि म्हणले राजा चिंता कसली करतोयस, लागेल ना तुला पाणी असे म्हणले त्यांनी. आणि त्यांनी खाली गेले तलावाजवळ. त्यांनी त्रिशूळ होता हातातला उंचावला आणि एका दगडावर मारला. त्रिशूळ आत किती गेला माहित नाही पण आवाज मोठा झाला आणि तिथे थोडासा ओलावा झाला. जसा त्रिशूळ काढला तिथं थोडासा फवारा वगैरे सुरू झाला आणि महाराज तो साधू वर आला
आणि जसा आला ना तसाच निघून पण गेला. कुणाला समजलं नाही हे काय झालं नेमकं. आणि मग शिवाजी महाराजांच्या मागे जे माणूस होते ते आले पुढे आणि ते म्हणाले, महाराज, वरच्या शिवाने या शिवासाठी साक्षात गंगा पाठवली आहे, त्याच्यामुळे या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. राज्याभिषेकाच्या वेळेस इथे 7 नद्यांचं पाणी पण टाकलेलं आहे. तर अशी स्टोरी आहे या गंगासागर तलावाची. शिवाजी महाराजांच्या काळात ऑब्वियस पत्र वगैरे असायची, कारण ऑब्वियसली हे दुसरे काही संशोधन नव्हते. त्यामुळे एक पत्र लिहायचं होतं शिवाजी महाराजांना. ते अचानक आले लवकर, आणि बालाजी चिटणीस होते सगळे हे पत्र वगैरे लिहिण्यासाठी. ते आले 3 सांजाचा टायमिंग होता, ऑलमोस्ट सूर्य मावळला होता, आणि मग त्यावेळेस उजेड नव्हता. मग शिवाजी महाराजांनी पटकन आले आणि म्हटले की एक पत्र लिहा, पटपट सांगतो मी. आणि लगेच बालाजी चिटणीस पुढे आले, आणि तितक्यात काय म्हणजे ते लेखणीसुद्धा घेतले नाहीत. मग असे बालाजी चिटणीस आले समोर, आणि महाराजांना असे म्हणले नाही की थांबा जरा पेन घेऊ द्या वगैरे, लेखणी घेऊ द्या वगैरे, असं नाही. शिवाजी महाराजांना जसं पटापट सांगितले ना, त्यांनी पटापट असं लगेच उतरून काढला मजकूर. आणि पुन्हा मग शिवाजी महाराजांनी म्हणले, आता वाचून दाखवा बरं काय काय लिहिलं आहे ते. आणि त्याच्या साईडलाच शिपाई होता, आणि मशाल घेऊन उभा होता तो शिपाई. शिपाईला तो पत्र दिसलं, आणि ते पत्र कोरं दिसलं. शिपाईला आलं हसू, तो खतकन हसला. पुढे आले आणि ते म्हणले, महाराज त्यांची काही चुकी नाही, माझी चुकी आहे, कारण मी काहीच लिहिलं नाही पत्रात. अहो तुम्ही लिहिलं तर काहीच नाही, पण तुम्ही शब्द ना शब्द एकदम तंतोतंत मी जे सांगितले तेच सांगितलं. म्हणजे त्या काळात सुद्धा बालाजी चिटणीस इतकं म्हणजे तल्लख बुद्धिमत्तेचे होते. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना मारलं ती गोष्ट वेगळी झाली, पण खूप तल्लख बुद्धिमत्तेचे होते. म्हणजे ॲज इट इज जे बोललं गेलं ते जशात तसं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यावेळेस बालाजी चिटणीसला पालखीचा मार्ग भेटला होता. तर बाजारपेठेमध्ये प्रवेश झाला आहे. तर डाव्या बाजूला 22 दुकान आणि उजव्या बाजूला 22 दुकान, असे टोटल 44 दुकान आहेत. तुम्ही जर पाहिलं तर ह्याची हाईट खूप जास्त आहे, म्हणजे माझ्या ऑलमोस्ट खांद्यापर्यंत येते. तर सामान खरेदी विक्री कशी करायची, तर त्यावेळेस ही खरेदी विक्री घोड्यावरून केली जायची. आणि मग तुम्ही जर मला का सगळे का घोड्यावरूनच करत होते का, नाही, सगळे घोड्यावरून नाही. तर ज्यांच्याकडे घोडे वगैरे नाहीत त्यांच्यासाठी पायऱ्या केल्या द्यायच्या. सो ते पायऱ्याने वर जायचे आणि हे करायचे. आणि हे कसं, ह्याची सिस्टीम कशी होती, पुढे दुकान आणि मागे मकान. हे पुढे दुकान आणि त्याच्या मागे लगेच मकान. साऊथचे एक व्यापारी होते, त्यांचं नाव होतं नागा शेट्टी. तर त्यांनी हे कोरलं होतं. तसं हे कुणालाही काही नाव द्यायचं दुकानाला असं हे अनुमती नव्हती. नागाप्पा शेट्टीने महाराजांना म्हटलं होतं, इतकी वर्ष झालं मी या बाजारपेठेला बाजार पुरवतो, तर माझ्या दुकानावर माझ्या नावाची पाटी लावून घेऊ का. महाराजांना त्यांना नाराज करायचं नव्हतं, ते व्यापारी होते. म्हणून महाराज म्हटले, तुमचं नागाप्पा नाव आहे तर नाव कोरून घ्या. नाव पण झालं, बाजारपेठेला बाजार पण पुरवला, आणि समोरच्याला कळालं पण नाही. मग 1818 नंतर इंग्रजानंतर कधी आला किल्ला आपल्याकडे? नंतर त्यांनी भरपूर दिवस राहिले ना. 200 वर्ष असंच होतं पडून. कधी ताब्यात नव्हतं 100-200 वर्ष. हां जंगल होतं, दाट जंगल, मंदिरावर झाडं, राजवाड्यावर झाडं, सगळं गव्हर्नमेंट ताब्यात घेऊन उत्खनन करून साफसफाई केलेली. कारण लय जंगल होतं, वाटा नव्हत्या, दुर्लक्षित होतं. करून ते जाळ्या जाम जाळे, लोक असं वाकू जायचे. लोक तर कधी येईल, दुर्लक्षितच होता हा भाग. माहीतच नव्हतं मधल्या लोकांना. लोकांना माहितीच नव्हतं मध्ये रायगड किल्ला कुठे. नंतर म्हणजे असते शिक्षण नंतर ज्योतिबा फुलेंनी शोधलं ना पहिल्यांदा. जास्त माहिती. इथं माझ्या मागे आहे वाडेश्वर मंदिर. वाड्यांच्या परिसरात असलेला ईश्वर म्हणजे वाडेश्वर मंदिर, म्हणजे वाडेश्वर. आणि त्याच्यासमोर आहे कुशावरचं तलाव. या ठिकाणी खूप एक इंटरेस्टिंग स्टोरी घडली होती. इतक्या भारी भारी स्टोरी आहेत ना तशा सांगायच्या, पण काय पाऊस इतका आहे, वारा इतका आहे, मला ते सांगताच येत नाही आहे. भयंकर पाऊस चालू आहे. ठीक आहे, मी उद्या काही तर सांगेल. परत मी रायगडला येईल, उन्हाळ्यामध्येच येईल आता, कारण पावसाळ्यात बघणंच होत नाही आहे प्रॉपर. प्रातःकाळी एका दिवशी महाशिवरात्री होणार होती आणि राजाभिषेकच्या अगोदर. तर जिजाऊ माता मासाहेब आले होते, आणि समाहू शिवाजी महाराजांना समजले की मासाहेब आले आहेत. ते पण आले इथं, आणि आल्याबरोबर जिजाऊने म्हटले की शिव, मला एक वचन दे, मला एक गोष्ट पाहिजे तुझ्याकडून. सगळे हसायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी म्हणले की मासाहेब, हे सगळं तुमच्यासाठीच आहे ना, मागा तुम्हाला काय पाहिजे ते. जिजाऊने म्हणले की नाही, अगोदर वचन दे. शिवाजी महाराजांनी म्हणले, दिलं वचन. या समोर कुशावर्त तलावातले जे कमळाची फुलं आहेत ना ते हवेत. सगळे हसायला सुरुवात केले, यात काय इतकं. आणि मग पण जिजाऊ माताने म्हटले, नाही, हे फुलं मला हस्तक्षेप न करता पाहिजेत. मग दुसऱ्या दिवशी सभा बोलवली गेली, आणि
दवंडी दिली की जो कोणी न हस्तक्षेप करता कुशावर्त तलावातील 1001 कमळाची फुले तोडेल त्याला एक बक्षीस देण्यात येईल. आणि मग सरदिशा एक छोटासा मुलगा समोर आला, त्याने विडा उचलला. दुसऱ्या दिवशी तो सकाळी धनुष्यबाण आणि एका नोकराला घेऊन आला. नेम धरून धरून सगळे कमळाची फुलं तोडायला सुरुवात केली. एका टोपलीत गोळा केली. शिवाजी महाराज त्याला हात लावला आणि ते नंतर जगदीश्वराच्या मध्ये त्याचा अभिषेक झाला. सो ही एक स्टोरी आहे कुशावर्त तलावाजवळची. सो अशा खूप साऱ्या स्टोऱ्या आहेत छोट्या छोट्या. आता खूप पाऊस येत आहे, मला नीट दाखवता पण येत नाही. सो खूप काही मिस होत आहे. जगदीश्वर शिवकाळातील प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक घंटानाद अजून या दगडामध्ये अडकलेला आहे. हे आहे जगदीश्वराचं मंदिर. तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल कारण वरची जी घुमट आहे तो थोडंसं इंडो इस्लामिक टाईपमध्ये आहे. त्याच्यामागे हे कारण होतं की लांबून जर हे मंदिर दिसलं तर असं वाटायला पाहिजे की मस्जिद आहे, हे मंदिर नसायला पाहिजे. तोडायला तर आहेच की नंतर तोडणं फोडणं हे तर कामच होतं की त्यांचं. सो त्याच्यामुळे लांबून त्यांना थोडंसं वेगळं वाटावं म्हणून ते वरचं जे आहे ते आकार ते मशिदीसारखं आहे. इथं खूप साऱ्या घटना घडल्या तसं. नंतरची गोष्ट, हा दरवाजा बघायला गेलं तर असं खूप मोठा दरवाजा नाही आहे. मंदिर मोठं आहे पण दरवाजा लहान आहे. कारण मध्ये पण फोडायला वगैरे गेले तर ते जरा लोक खाली वाकून जातील, सैनिक वगैरे. आणि म्हणजे थोडंसं साईज कमी ठेवलं आहे मुद्दामच, कारण काही अवजड वस्ती वगैरे द्यायला अवघड होईल त्याच्यामध्ये. आणि एक वाकावंच लागेल त्यांना मंदिरात येण्यासाठी. बाहेरची नंदी आहे महादेवाची, तर त्यावरून समजते की किती आघात झालेत, किती वार सुचलेत या ठिकाणी. म्हणजे हे काही म्हणजे नॉर्मल नाही झालं. आणि तसं बघायला गेलं तर मधली जी शिवाची पिंड आहे का, ती ओरिजिनल शिवाची पिंड नाही आहे. ही जी आहे आताची पिंड ती दुसरी आहे, ती ओरिजिनल पिंड नाही आहे. ओरिजिनल शिव जे आहे ना वारंगी गाव महाडमध्ये आहे. तर या सावरामध्ये धर्मशाळा सुद्धा होते. बाहेरचे जे साधू वगैरे असं कोणी पण लोक यायचे त्यांना राहण्यासाठी धर्मशाळा सुद्धा होती. आणि अजून एक गोष्ट घडली ते मध्ये आपण पाया पडून आल्यानंतर सांगतो. तर या नंदीकडे बघून अर्थातच कळेल की ही लढाई धर्माची होती. माझ्या मागे आहे जगदीश्वराचा परिसर. एक गोष्ट घडली होती या ठिकाणी. उत्तरेमध्ये मथुरेजवळ एक कवी कुटुंब राहत होतं. आई वडिलांचा काही पत्ता नव्हता, पण 4 भावंड होती. त्यातला दुसरा भाऊ होता तो खूप तल्लख बुद्धीचा होता, कविता करायचा. मोठ्या भावाचं लग्न झालेलं होतं. एके दिवशी असंच एप्रिलचा महिना होता. बाहेर खूप रणरणत ऊन होतं. 4ही भाऊ बाहेरून आले, हातपाय धुतले आणि पाटावर जेवणासाठी बसले. पाट टाकला, त्याच्यावर ताट ठेवलं, जेवायला वाढलं आणि भातावर वरण टाकताच कालवला भात आणि जस्ट एक करंगळी चाटली, टेस्ट घेतली आणि तेव्हाच एक आवाज दिला, अगं वहिनी तुझं लक्ष कुठं असतं, वरणात काहीच मीठ नाहीये. मग वहिनी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या मिठाची भरणी घेऊन आणि 2 नंबरच्या भाऊजीला दिल्या आणि ते म्हणले, अहो भाऊजी. काय भाऊजी, एकदा मीठ कमी पडलं म्हणून काय झालं, साधी मीठ कमवायची अक्कल नाही तुम्हाला. वहिनीचे हे शब्द त्याच्या कानात उकळत्या तेलाप्रमाणे गेले. तो त्या जेवणाला नमस्कार केला, उठला, तिथून हात धुतला, आपला बिस्तर घेतला, सगळा झोळी घेतला, दरवाजात थांबला आणि म्हणाला वहिनीला, वहिनी ज्या दिवशी मीठ कमवायची अक्कल येईल ना त्या दिवशी तुम्हाला तोंड दाखवतो. तो मथुरेत आला. मथुरेतून त्याला समजले की मला तर शिवबांकडे जायचंय, शिवबाराजाकडे जायचंय, शिवाजी राजे आहेत त्यांच्याकडे जायचंय. तो निघाला. त्यावेळेस तर वाहनांची काय सोय नव्हती, त्यामुळे ते व्यापाऱ्यासोबत आला, पुण्यात आला. त्याला वाटलं पुण्यात आहेत अगोदर, तर त्यानं पुण्यात आलाच विचारलं. त्याला समजले की अरे नाही, ते कोकणात रायगड किल्ल्यावर राहतात. मग तो 2 दिवस पायी चालत चालत रायगडवर आला, नाणे दरवाजावर आला. त्याची तिथे चेकिंग झाली. अरे 12 वर्षाचं तर मूल आहे, काय असणार आहे ह्याच्याकडे, काहीच नाही. त्याची चेकिंग झाली, वर पाठवलं आलं आणि मग त्यानं जगदीश्वराच्या मंदिराजवळ आला. या ठिकाणी धर्मशाळा पण होती, खूप लोक इथं राहायचे. तर इथं राहिला, तर 7 दिवस राहिला. इथं जगदीश्वराची पूजा केली आणि त्याला शिवाजी महाराजांना भेटायचं होतं. एके दिवशी त्यांना असंच पूजा वगैरे करून बाहेर आला. त्याला 4 ते 5 माणसं येताना दिसली. त्याला अर्थातच समजले की हे काही शिपाई वगैरे नाही आहेत, हे VIP माणसं आहेत. तो त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, मला शिवाजी महाराजांना भेटायचंय, मला भेटू द्या ना, मला भेटायचंय त्यांना. त्यांनी विचारलं, का भेटायचं आहे तुला? त्याने म्हटलंय, मी कवी आहे, मला भेटायचं आहे. कवी आहेस तर काय केलास तू त्यांच्यासाठी? मी महाराजांवर कविता केली आहे.
मग त्या VIP माणसांनी त्याच्यात शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांनी जस्ट खानाखोन करून गपचूप बसायला सांगितले आणि ते म्हटले की काय कविता केलास तू? त्या कवीला म्हटलं की नाही, मी तुमच्यासमोर नाही सादर करणार, मी महाराजासमोरच सादर करणार आहे. मग त्यातच त्यांना मग लगेच कोणते VIP माणसांनी म्हणले नाही नाही, तुला आत्ताच्या आत्ता आमच्यासमोर ते सादर करावं लागेल, नाहीतर तुला खाली जाण्याची आज्ञा देतो मी. मग त्याला काही पर्याय नव्हता, तो मग सुरू केला. कवी एक पाऊल पुढे टाकला, कारण ही विरसात्मक कविता होती आणि तो म्हणाला, इंद्रजमी जंब पर बाडव जो अंब पर रावण सदंब पर रघुकुल राज हे पौन बरी बाहा पर संभुरती नाह पर जो सहस्त्र बाहू पर रामद्विज राज हे. आणि असे विरसात्मक कविता म्हणला तडतड असे त्यांनी 17-18 वेळेस कविता म्हणून घेतली आणि तो परत 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 म्हणला आणि तो शेवटी रागवला, तुम्ही महाराजांना मला भेटवायला नेणार आहेस का नाही असं तो म्हटला आणि तो चिडून निघायला लागला. आणि मग त्यातून एकाने आवाज दिला आणि म्हटला, अरे तू जे मगापासून जे कविता म्हणतोय, ज्यांच्यासमोर कविता म्हणतोयस ना, ते शिवाजी महाराज आहेत. त्यानं पटकन काहीच न बघता डायरेक्ट शिवाजी महाराजांसमोर लोटांगण घेतलं आणि माफी मागितली. महाराज मी असं म्हटलो, माफ करा मला. आणि मग लगेच शिवाजी महाराजांनी त्याला राजदरबारात नेलं, त्याला बक्षीस दिलं आणि ते होते कविभूषण. गल्लत होऊ शकते, कवी कलश संभाजी महाराजांचे मित्र ते होते, ते कवी कलश होते, हे कविभूषण होते. त्यानंतर त्याने उतरले खाली, मीठ घेतलं आणि उत्तरेला निघून गेले. तर हे आता पण या दगडाला जर कानं लावले ना तर शेर शिवराज हे, शेर शिवराज हे शब्द ऐकायला मिळतात. तर आपल्याला बघायला जायचं आहे, ज्याने रायगड बांधला. राजाने विचारलं हिरोजींना, हा गड बांधलाय, रायगड बांधल्याबद्दल तुम्हाला आमच्याकडून काय हवंय? 10 गावाची वतनगिरी पाहिजे मागा, 3 गावाची जहागिरी पाहिजे मागा. हिरोजी म्हटले, आम्हाला बाकी काही नको. रायगडाचं सगळं बांधकाम झालंय, फक्त एक दगड बसवायचा आम्ही ठेवलाय, त्या दगडावरती आमच्या नावाची पाठी पाहिजे. राजे म्हणले, दगडावरतीच का पाहिजे? हिरोजी काय म्हणताय, केलेलं कार्य आहे राजा तुमच्या चरणाशी अर्पण करायचं. तुम्ही ज्यावेळेस जगदीश्वर दर्शनाला याल, रोज यायचे महाराज, तुमच्या पायाची धूळ ज्या पायरीवरती पडेल ते सांगतो लास्टपर्यंत बक्षीस राहील. म्हणून हिरोजींचं नाव त्या ठिकाणी आहे. महाराजांनी एवढे गडकोड बांधले, पण कुठल्या गडावरती महाराजांच्या नावाची पाठी नाही सर. आणि समोरच आपल्या लाडक्या राजांची समाधी आपल्याला बघायची आहे. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा शंभू. ही आहे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. फक्त दगडांचा थर नाही, येथे झोपलेलं आहे एक स्वप्न स्वराज्याचं. महाराजांचा विचार होता, प्रत्येक माणूस हा स्वतःमध्ये राजा आहे. स्वाभिमानाने जगायचं, न्यायाने वागायचं आणि मातृभूमीला आपलं मानायचं. आज आपण या समाधीपाशी उभे आहोत, पण खरा प्रश्न तर हा आहे, आपण त्यांच्या विचारापाशी किती उभे आहोत. त्यांनी दिलेलं स्वराज्य म्हणजे फक्त जमीन नव्हे, ती तर एक विचारधारा होती. तो विचार अजूनही आपल्याला मार्ग दाखवतोय. म्हणून महाराज, तुमचं शरीर येथे असेल, पण तुमचे विचार ते अजूनही आमच्या श्वासात, आमच्या रक्तात, आमच्या हृदयात जिवंत आहेत. आणि जोपर्यंत मराठी माती आहे, तोपर्यंत आम्ही प्रत्येक पिढीतून पुन्हा पुन्हा ओरडू, छत्रपती शिवाजी महाराज की. आम्ही उतरतोय गड. तर हा होता एकंदरीत रायगड किल्ला. सर्वच ठिकाण मी नाही दाखवले, कारण खूप पाऊस होता, खूप धुकं होती, बोलता येत नव्हतं, स्टोरी सांगता येत नव्हते. त्याच्यामुळे समाऊ मी काही लोकेशनला गेलो पण दाखवलं पण नाही, कारण मोबाईल गोप्रो बाहेर काढणं खूप अवघड होतं. तुम्हाला काय या किल्ल्याचं काय आवडत असेल मला कमेंट करा, एक कमेंट करा, म्हणजे मला पण समजेल कुठं काय अजून ॲड करायचं, कमी करायचं वगैरे. यस, तुमचं कसं वाटलं आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात असंच नंतरच्या ब्लॉगमध्ये. दिस इज पेशन साइनिंग ऑफ. चेस युअर पेशन, नॉट युअर पेशन. बूम. स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडे गगना.